आमदार बच्चू कडू व भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी 24 एप्रिल रोजी अमरावतीचं सायन्स कोर मैदान सभेसाठी मागितलं आहे. मात्र मला मैदान सोडण्यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकण्यात येत आहे. मात्र मी मैदान सोडणार नाही. मोठं शक्ती प्रदर्शन 24 तारखेला करणार असा बच्चू कडू यांनी चंगच बांधला आहे. 24 तारखेला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी नवनीत राणांनी हेच मैदान मागितलं आहे. तर जबरदस्तीने मैदानात आमच्याकडून हिसकावून घेतलं तर प्रचार सोडून उपोषणाला बसू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. तसेच उद्या जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मैदान घेऊ नये म्हणून फोन केले त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी केली आहे. आज कापसाचे भाव निवडणूक चालू असताना शेतीमालाचे भाव पडतं याचा विचार सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकऱ्यांनी केला पाहिजे. बिलकुल 2 आमदार आणले शेतकऱ्याच्या नावानं, एक राजकुमार आणि एक मी. आता खासदार येणार आहे आणि हे आले का शेतकऱ्याच्या नावानं 25 आमदार जाणार विधानसभेत आणि मग हम बोले वो कायदा होगा. मनानंच आहे. तुम्ही सांगा इकडे जोरजोरानं भाषणं करतं मनानं, नाही तर काय तर बोंबलीच्या देठापासून बोंबलून राहिले प्रवीण फुटे. तर मनानं नसते का. तुम्ही सांगा इकडे भाषण करणार नवनीत राणा निवडून आणा आणि खाली फोन करून एकाले सांग 1000 लोकांच्या समोर कोण चाललं काय चाललं समोर याला काही अर्थ असते का. चुकीचं आहे ते. एक चांगला बाजीराव भेटला आम्हाला तुषार भारती खरे बाजीराव भेटले. हे तर सगळे आंडूपांडू निघाले आहे. ज्यांना लाचारी पत्कारली नाही. लाचारी न पत्कारणारा लोक ब्राह्मण लोकांना शिव्या देते पण हे बाजीराव निघले. शेतकरी शेतमजुराच्या बाजूने उभे आहे तुषार भारती. मुस्लिमांचा का ठेका घेतला काय यांनी काँग्रेसचा. अरे काँग्रेसनं मुस्लिमांना दिलं काय 5 वर्ष आतापर्यंत काय दिलं सांगा ना. 48 मध्ये एक खासदार मुसलमानाचा उभा करू शकले नाही. काय दिलं म्हणा बबलू देशमुखला विचारा बरं. मुस्लिमाला तुम्ही काय दिलं. साधी आरक्षणाची मागणी होती देशामध्ये त्यांना ते देऊ शकले नाही. आणि आम्ही स्पष्ट बोलतोय ते बोलते का आरक्षणाबाबत काँग्रेसवाले. आम्ही सायन्स कोर मैदान 24 तारखेला आरक्षित केलं. 5 तारखेला अर्ज केला तोही रिजेक्ट केला. 7 तारखेला केला तोही त्यांनी रिजेक्ट केला. पुन्हा 12 तारखेला केला तोही रिजेक्ट केला आणि 18 तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली. आता मंजुरात दिली, पैसे भरले, सगळं झालं. आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणतंय का इथे अमितजी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत, हे मैदान तुम्हाला सोडावं लागेल. अशा प्रकारचं प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे. म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोनं करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पडत असेल तर ते चुकीचं आहे. त्याचा निषेध म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे. का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावं, त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे. ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे. मैदान आम्ही मारलेलं आहे, मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे. मैदानच नाही तर प्रहारची सिट्टीसुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे. आता कोणी जर आम्हाला वरतून फोन घेऊन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करन आणि व्हायरल करून टाकन. याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि 24 तारखेचं आमचं शक्ती प्रदर्शन आहे, सभा आहे. मला एक पत्र दिलं ना, आशेगाव पुरुषांना मलाच पत्र देऊन दिलं का आपण कुठेही कायदा सुव्यवस्था होईल अशा प्रकारचं वाच्यता करू नये, असं बोलू नये. म्हणजे पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं वागत असेल तर चुकीचंच आहे. मला पण नोटीस दिली, झालं 4 दिवस, 17/4ला. म्हणजे नोटीस द्यायचं काही कारणच नाही आहे. SP काय घबरावतंय मला माहीत नाही. तो ठाणेदारनं तर मला डायरेक्ट नोटीस दिली. त्यांनी नोटीसमध्ये सत्ताधारी उमेदवार वगळून विरोधी उमेदवारांच्या सभेत परवानग्या रद्द करणे, सभा उधळून लावणे, उमेदवाराची तथा कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविणे. आपण कोणाची गाडी अडवली नाही, मलाच नोटीस दिली. काँग्रेसवाल्याला नाही, भाजपावाल्याला नाही, स्वाभिमानवाल्याला नाही, वंचितवाल्यांना नाही. म्हणजे मुद्दामून कसं टार्गेट केलं जातं. नोटीस देऊन आम्हाला भयभीत करण्याचा जो प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे
तर मला वाटतं ही प्रचंड लोकशाहीचं पतन होत आहे. निवडणूक चालू असताना फक्त प्रशासन असतं, सत्ताधारी तिथं नसते. आणि मग अशा अतिशय संवेदनशील अशा पिरियडमध्ये काळामध्ये जर प्रशासन एक बाजू घेऊन जर असं बोलत असेल, तर नोटिसा देपर्यंत मज्जाव जात असेल, तर मला वाटते फार चुकीचं आहे. अशा पद्धतीने जाऊ नये. या पद्धतीनं निवडणुकीत काळात जर प्रशासन असं वागतंय एका पक्षाची बाजू घेतल्यासारखं, तर ते चुकीचं आहे. आता आम्ही सगळ्या इकडे शेतकरी शेतमजूर म्हणून मत मागत आहोत. आणि राज्यामध्ये सगळ्या गावागावात दोनही पक्ष जातीचे संघटन तयार करून मतं फोडण्याचा प्रयत्न करत आहे. पाटलाकडे पाटलाचे लोक पाठवतं, तेल्याकडे तेल्यांचे, माळ्याकडे माळ्यांचे, भुईक समाजाकडे धनगरांचे, धनगर समाजाकडे असे समाजाचे काही लोक प्रत्येक गावात पाठवत आहे. पायजाबे बावा असं करत आहे. आणि मुस्लिमांकडे मुस्लिमचं, असं सगळ्या इकडे आम्ही सांगत आहोत आम्हाला जातीच्या नावावर मत देऊ नका. आम्हाला शेतकरी शेतमजूर कष्टकरी म्हणूनच मत पाहिजे. नाही दिलं तर आम्हाला काही नाराजी नाही. शेतकरी म्हणून आम्हाला मत द्या, शेतमजूर म्हणून मत द्या. एका इकडे जय श्रीराम म्हणायचं आणि हे 4-5 नेते आमचे प्रवीणजी पोटे, बोंडेसाहेब, तिकडे राजू वानखळे, आधी काय साबळे, निविदाताई चौधरी, हे सांगायचं का आम्ही मराठेच नवनीत राणाला निवडून आणतो म्हणून. अरे तुम्ही इकडे जय श्रीराम म्हणता, सगळ्या हिंदूचं नेतृत्व करता आणि इकडे जातीचे गणित मांडताय तुम्ही. चुकीचं आहे. ते सांगतात आम्ही नवनीत राणा हे 5 मराठे निवडून आणतो म्हणते. तर असं बरोबर नाही आहे, हे चांगलं नाही आहे. इवन बोंडे साहेबाचं काल स्टेटमेंट असं आहे का ॲट्रॉसिटी ॲक्ट लावणाऱ्यावर तुम्ही मत मारणार का? तर असं चांगलं नाही आहे हे बोलणं. माझं असं मत आहे का या देशामध्ये भारत म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे, देश म्हणून जगता आलं पाहिजे. निवडणुकीतले लावलेले भांडणं, निवडणुकीत लावलेले जातीचे गणित देशाला घातक ठरू शकतं. आणि म्हणून दिवसात राजूभाऊ वानखळे, नवनीतजी राणा यांचा हे मराठे त्यांचं काम पाहत आहे. बोंडे अचलपूर चांदूर बाजारले पाहत आहे. प्रवीणजी हे मराठे ज्यांना इथून मुंबईपर्यंत झोडपत असं म्हणणारे मराठीसुद्धा तिकडे, म्हणून ते अमरावतीत ते तिकडे त्याचं काम करत आहे. आणि समाजानं ठेका घेतल्यासारखं काम सुरू आहे. ते म्हणतात आम्हीच निवडून आणतोय ना. अरे तुम्ही हिंदू हित की बात म्हणता, दुसरे इकडे जाती लोक तुम्ही पाठवता टीमा. हे हजम नाही हो रहा है बात. आम्ही शेतकरी शेतमजूर म्हणून काम कष्टकरी माणसाचे मतं घेणार आणि शेतकरी शेतमजुराचं राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी लढणार.